हॅलो, गुड मॉर्निंग सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत. आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 22 सप्टेंबर आणि आज देवीची तिसरी पूजा आहे, म्हणजे तिसरी माळ आहे. तर सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर सगळी कामं मी आवरले, थोडीफार भांडे राहिलेले आहेत. अगोदर मी कपडे मशीनला लावते, कारण आज मला गावाकडे जायचं आहे. काल उदगीरला जायचा गोंधळ होता, त्यामुळे घाई गडबड सुरू होती माझी. आज परत तसाच प्रकारे, पण आज कालच्यापेक्षा अगोदर जायचं आहे. काल थोडासा लेट झालेला होता आम्हाला, कारण आई गावाकडनं यायची होती. तर आईचा वेट करण्यामध्येच इथंच 11 साडे 11 वाजलेले होते. पण आज 10 वाजताच निघायचं आहे, कारण हे म्हणत होते लवकर परत यायचं आहे. तर त्यांचंही बरोबर आहे. इथं देवीच्या मंदिरात त्यांना 5 वाजता जायचं असतं. परत माझी खूप सारी कामं पेंडिंग आहे त्यावेळेत, कारण कालही असाच गोंधळ आणि आज पण तसाच गोंधळ झालेला आहे. घाई गडबडीत आपण जी कामं जी इम्पॉर्टंट आहे, जी दररोज करायची तीच करतो, आणि जी बारीक सारी कामं राहतात ना, ती तशीच राहून जातात. तसंच झालेलं आहे. तर कपडे मी मशीनला लावलेले आहेत, आणि इकडं बघू शकता कालचे कपडे आणखीन हडकत आहेत, आणखीन वाळत आहेत, कारण मी बाहेर घातलेलेच नाही. कारण मला यायला लेट झालेला होता आणि तेव्हा एकदम पावसाचं वातावरण झालं होतं, ऊन, म्हणून मी काही कपडे काढलेले नाहीत. रात्रभर इथंच हे वाळलेले आहे, फॅनच्या हवेने छान वाळलेले आहेत. तर सगळे कपडे आता मी घडी घालून ठेवत आहे, म्हणजे आता जे कपडे मशीनला धुवत आहेत ते वाळू घालण्यासाठी ते मी जागा करत आहे. तर सगळ्या साड्या वगैरे सगळ्या मी घडी करून आणलेले आहेत इकडच्या रूममध्ये, आणि स्टँडमध्ये परत इकडं सगळं विक्रमाळ झालेले, कपड्याचा गबाळ झालेला आहे. तर ते मला व्यवस्थित करायचं आहे. तर बघूया त्याच्यासाठी कधी वेळ भेटेल. तर आता साड्या वगैरे सगळ्या मी ते स्टँडमध्ये ठेवले आहेत वरच्या कप्प्यामध्ये, आणि दिनेशचे कपडे खालचे एका कप्प्यामध्ये मी ठेवलेले आहेत. तरी पण तो एकात राहू देत नाही, सगळे विक्रमाळ करतो. जसं घेतो तसं नंतर दुसरीकडेच ठेवत असतो. त्यामुळेच या स्टँडमध्ये असा कपड्याचा गोंधळ होतो. खूप गबाळ झालेला आहे. आता टावेल वगैरे सगळे घडी घालून ठेवलेले आहेत. जे हात पुसायचे कपडे असतात ते मी तिकडच्या किचनमध्ये बकेट ठेवलेला आहे, त्या बकेटात नेऊन ठेवलेले आहेत. परत आता काही कपडे राहिले तेही मला घडी घालून ठेवायचे आहेत. तर सगळे मी इथंच बाबांचे कपडे घडी घालून इथंच याच रूममध्ये ठेवले, आणि या रूममध्ये आणखी मी झाडू मारलेली नाही आहे, कारण लवकर उठत नाही आहेत ना मुलं, त्यामुळे लेट होतो, आणि नंतर पूजा वगैरे मला करायची असते, म्हणून मी नंतर झाडू घेत नाही. तर आता पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. तर मला आता या रूममध्ये झाडू मारून घ्यायचे. जेही कपडे आहेत सगळे फोल्ड करून ठेवायचे. तर सगळे कपडे मी घडी घालून ठेवलेले आहेत. सगळ्या खुर्च्या मी एका ते घालून ठेवले, म्हणजे भरपूर स्पेस धरणार नाही. थोडंसं इथं झाडण्यासाठी जागा, म्हणजे व्यवस्थित मला झाडू मारता येईल. तर झालेले सगळं कपड्यांचं काम हे, आणि इतक्यात लाईट पण गेलेली होती, त्यामुळे कपडे धुवून झालेच नाहीत. मी मशीनला लावलं थोडंसं लवकर, विचार केला की जोपर्यंत हे कामं आवरेल तोपर्यंत कपडे धुवून होतील. पण पूजा करण्याअगोदर मी कपडे काय मशीनला लावत नाही आहे, कारण कपड्याला हात वगैरे लावून मी पूजा करत नाही. आणि ते पूजा करण्याच्या नादात 9 साडे 9 वाजलेले होते. नंतर लाईट गेली की आलीच नाही लाईट. तसंच आम्ही गावाकडे निघालो, आणि आल्यानंतर 4 वाजता मी परत मशीन ऑन केलेली होती. तर इकडच्या रूममध्ये झाडू मारून झालेली आहे. तर झालेलं इकडचं काम. दिनेश पण आलेले, म्हणजे आज कॉलेजला गेलेलं नाही, कारण सगळ्या फुलावरून पाणी जाते, त्यामुळे एसट्या बंद आहेत. तर म्हटलं आता जेवण कर, टिफिन वगैरे भरून देते, म्हणजे या दोघांचं, आता जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याचं आणि दिनेशचं दोघांचं टिफिन भरून देते. मॉर्निंगचं झालेले सगळ्याचं एक वेळचं, आणि आम्ही तरी दोघंजण तिकडे जाणार आहोत. बाबा गेले तुळजापूरला. तिकडे सगळा स्वयंपाक मी बनवून घेतलेला आहे, सगळं मी ठेवत आहे. टिफिन नंतर भरणार आहे. अगोदर मी जितके भांडी झाले ते सगळे अगोदर मी क्लीन करून घेते, आणि जे मॉर्निंगला टिफिन दिलं होतं ते पण आलेलं आहे परत. तर सगळेच भांडी मी घासून घेते, कारण आता हे आल्यानंतर करण्यासाठी मी कुठली कामं ठेवणार नाही. फक्त कपड्यांचं काय, लाईट गेल्यामुळे कपडे राहिलेले होते, बाकीची जी कामं होती सगळी मी आवरलेली होती. तर भांडे वगैरे झाले, टिफिन मी भरून दिलेला आहे. आता मी बॅग रेडी करत आहे. आज मी ही नवीन बॅग काढलेली आहे, म्हणजे देवस्थानी गेलो होतो तेव्हा ही बॅग मी आणलेली होती. म्हणजे अशी 2-4 बॅगा आहेत, खूप सुंदर आहेत, पण प्रत्येक वेळी ना मला लक्षातच राहत नाही. घाई गडबडीमध्ये मी हे जी बॅग आहे ना माझी तेच घेऊन जात असते, आणि या बॅगची साखळी पण तुटलेली आहे, तरी पण मी तसंच घेऊन जाते अडकावून त्याला. तर मला आज ही नवीन बॅग काढायची, खूप सुंदर आहे, म्हणजे यावरती ना वर्क बनवलेले खूप सुंदर असं. तर आता त्या बॅगमध्ये मी काय काय ठेवतं सगळं या बॅगमध्ये ठेवत आहे. म्हणजे एक छोटी पाण्याची बॉटल पण मी घेतलेली आहे, म्हणजे आता कुठं रस्त्यात ताण लागली वगैरे तर पाणी असावं आपल्यासोबत. आणि एक छोटं पर्स पण घेतलेलं आहे. तर बॅग रेडी झालेली. जास्त काही मला घ्यायचं नव्हतं, कारण जास्त वेळासाठी आम्ही जात नव्हतो, गावाकडे जात आहोत, आणि फक्त काकूला बोलण्यासाठी आम्ही जात आहोत, आणि जातावेळी जे फळं वगैरे घेतील ते ठेवण्यासाठी. आता ही बॅग ठीक आहे, म्हणजे छान मोठी आहे. तर इथं मी नेल पेंट लावून घेत आहे, म्हणजे नखं खूप खराब झालेले आहेत. एक तर असं होतं आहे ना, पितांबरी वगैरे आपण यूज करतो जास्त, त्यामुळे हात नखं सगळी माझी खूप खराब होत आहेत. तर मी म्हटलं थोडंसं नेल पेंट लावावं, छान वाटेल. तर झालेलं आहे, आता यांचाच वेट करत आहे. तर हे पण आलेले आहेत, आणि एक वेळेस पान घेऊन आलेले आहेत, म्हणत आहेत पान आलेले तुझ्यासाठी. पण मला पान वगैरे खायला अजिबात आवडत नाही, पण त्यामध्ये एक वेगळंच वास येतो, ते केसर वगैरे असतं ना त्याचा वास येतो, ते मला सहन होत नाही. तर मी ते कधीच पान वगैरे, किंवा ती सोप पण येते केसर लावलेली पुडीमध्ये, तशी सोपसुद्धा मी कधीच खात नाही. जी साधी सोप येते तेच मी खायला आवडते मला. तर बाकीचं सगळं आवरलेलं आहे. आता यांचे आवरत आहे, आणि थोड्या वेळात आम्ही जायला निघत आहोत, म्हणजे 10 वाजता
आताच निघायचं होतं. आता 10:30 पावणे 11 वाजलेलेच आहेत. म्हणून थोडासा लेट झाला, पण यांच्यामुळेच लेट झालेलं आहे. मी घरची कामं सगळी वेळेतच आवरलेली आहे, कारण आल्यानंतर खूप घाईगडबड करतात आणि ते कामं जर राहिले तर आल्यानंतर मला करावे लागतात. म्हणून मी घाईगडबडीने सगळंच आवरलेलं होतं. तर इकडचं दार मी बंद केलेलं आहे आणि इकडे दिनेशची बॅग ठेवली आहे, तेही मी आतमध्ये ठेवत आहे, कारण आता 1-2 दिवस दिनेशला सुट्टीच आहे, कारण बसच चालू नाही तिकडं, म्हणजे एसट्या बंद आहेत ना, त्यामुळे जाण्यासाठी काही ऑप्शन नाही. नद्या भरून गेलेल्या आहेत, खूप या पाण्याचा वैताग आलेला आहे आणि पाऊस थांबतच नाही. पण आज वातावरण ठीक आहे, म्हणजे 2 दिवस झाले पाऊस नाही आहे इकडं, छान आहे. तरी पण पाणी मला वाटतं कुणीकडून तर नदीला सोडत आहे, पुलावरून पाणी जाते आणि पाणी कमी होत नाही, आणखीन वाढत आहे पण कमी होत नाही, असं झालेलं आहे. तर इकडं चाललेलो होतं आम्ही. आता दार गेट सगळं मी बंद केलेलं आहे आणि आमचं फोनवरती काहीतरी चालू आहे, म्हणजे गॅरेजमध्ये कामं आलेले आहेत आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत. तर आता काय करणार, नावीला जाय असंच आहे. जेव्हाही कुठं जातात किंवा घराकडे येतात ते सतत फोन येतात, ते सतत ते कामं चालूच असतात गॅरेजमधले. तरी पण दिनेश आहे, मुलगा आहे, दोघंही आहेत, सांगत आहेत, पण त्यांनाही कधी जमतं कधी जमत नाही. मग ते फोन लावून इतकं डोकं खातात ना. चालू आहे त्यांचं फोनवरती बोलणं. माझं आवरलेलं आहे, आता मी जायला निघालेली आहे. आणि मॉर्निंगला यांची बनेनं मी हातानंच धुलेले होते, म्हणजे पांढरे कपडे मशीनमध्ये घातलं ना, बनेनं खास करून बनेनं खूप खराब दिसत आहे. ते एकदम, ते मला वाटतं दुसऱ्या कपड्याचा कलर त्याला लागत असेल, त्यामुळे तसं होतं असेल. तर बनेन वगैरे सगळं मी धुवून टाकलेलं आहे. बाकीचे जे मशीनमध्ये कपडे होते ते मशीनमध्ये राहिलेले आहेत. तर असं आता फायनली आम्ही इथं बस स्टँडला आणि म्हणत आहेत काय काय पाहिजे इथंच घेऊया आपण, आता कुठेही पुढे थांबायचं नको. पुढे भालकीलाही थांबून घेतलं तरी चालतं, पण म्हणत आहेत नको, इथंच घेऊया का पाहिजे ते. तर दोघं काकांच्या घरी जायचं आहे, त्या हिशोबाने इकडे फळं घेतलेले आहेत, म्हणजे काकूंची तब्येत ठीक नाही आहे, त्यांच्यासाठी इकडे नारळ पाणी, परत ॲपल, ब्रेड हे ते आणलेलं आहे. परत आणखीन एक काकांच्या घरी म्हणजे किरणच्या मुली आहेत दोघी-तिघी, तर त्यांना खाण्यासाठी केळी घेतलेले आहे, परत दिलखुश, ब्रेड हे सगळं घेतलेलं आहे. तर आम्ही हे सगळं घेतलं. आता परत आमचा प्रवास सुरू झालेला आहे. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे, पण वाटतं की पाऊस येणार. आणि जसं आम्ही पुढे गेलो तर अर्ध्यामध्येच पाऊस सुरू झाला होता आणि पुढे आणखीन पाऊस नव्हता, म्हणजे आधीमध्येच चालू होता तो पाऊस, तिकडेही नव्हता आणि इकडे नव्हता, असा प्रकार आहे. म्हणजे जिथं ढग उतरलं तिथं पाऊस येतो असं म्हणतात. आणि इथं बघू शकता ही नदी भरून गेलेली आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. पण ह्या पुलावर म्हणजे या ब्रिजवरून पाणी जात नाही इतकंच आहे, पण नदीचं पाणी वाढतच आहे या. आणि सगळे लोक बघत आहेत, म्हणजे कोणी फोटोशूटच घेत आहे, कोणी व्हिडिओज बनवत आहे, कोणी काहीच करत आहे, तर कोणी काही करत आहे. आणखीन एक आमच्या गावाकडे लखनगावला नदी आहे, त्या तर नदीमध्ये थांबून फोटो काढत होते, त्या नदीमध्ये थांबून व्हिडिओ बनवत होते. तेव्हा कुठं पोलिस येऊन त्याला इतकं मारलं ना, खरंच बघून मी दंग झाले. काय जरूरत आहे अशा पाण्यामध्ये. यामध्येच काही लोकांचं म्हणजे असा धोका होतो की त्या पाण्यामध्ये जातात आणि परत वर येत नाहीत, पण लोकांना एक वेगळंच वेळ असतं की त्यामध्ये थांबून सेल्फी घेतात आणि तिकडे त्या पाण्यासोबत जातात, असंही काही लोक करतात. त्यामुळे ना पोलिस वगैरे सगळीकडे थांबूनच असतात. तर आलेलो होतो आम्ही फायनली, गावातून पोहोचलो आणि काकांच्या घरी आम्ही गेलेलो, सगळ्यांना बोलून भेटून चहा वगैरे घेऊन आम्ही आलेलो आहोत लक्ष्मी मातेच्या मंदिरात. मी तिथला काही व्हिडिओ बनवलेला नाही. इथेही बघू शकता शेतामध्ये पाणीच पाणी थांबलेलं आहे सगळीकडे, म्हणजे आमदाना शेतातलं पूर्ण नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचा खूप नुकसान झालेलं आहे यावर्षी, म्हणजे मूग उडीद हे तरी हाताला लागलेले नाही, सोयाबीन आहे, तूर आहे, ते पण आता सगळी पाण्यात गेलेले आहे. आणि ऊस आहे, त्या ऊसातही पूर्णपणे पाणी थांबलेलं आहे. तर कळत नाही कधी हा पाऊस थांबणार आहे. तर आता लक्ष्मी मातेची पूजन आम्ही अगोदर करत आहोत. तर अगोदर मी पूर्ण मंदिर स्वच्छ करून घेतलेलं आहे, पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. नंतर मी शेंदूर लावलं, म्हणजे लक्ष्मी माता शेंदुराची आहे. तर शेंदूर लावलेले, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेले, फुलाचा हार वाहिलेला आहे, पूजन करून घेतलेलं आहे. आणि इकडं आमच्यासोबत जाऊबाई आणि यांच्या मुली सगळे आलेलो आहोत, म्हणजे आम्ही सगळे मिळूनच आलेलो आहोत. तर सगळ्यांची पूजा वगैरे दर्शन झालेलं आहे. आता हे नारळ वाळत आहेत. तर अगोदर आम्ही देवीची आरती केली, तर या सगळेजण देवीची आरती करायला. तर आरती करून झालेली आहे, नारळ वाळलेला आहे. आता सगळ्यांना प्रसाद देऊ. पण इथं खूप साऱ्या मुंग्या आलेल्या होत्या, म्हणून आम्ही तिकडे साईडला बसलेलो होतो. खूप साऱ्या मुंग्या आल्या, म्हणजे अगोदर नव्हत्या, आणि जसं आम्ही आलो ना एकदम ते काळ्या मुंग्या आलेल्या होत्या. त्यामुळे आम्ही सगळे इकडे साईडला येऊन थांबलेलो आहोत आणि सगळ्यांना मी प्रसाद देत आहे. बघू शकता वातावरण छान आहे, म्हणजे तितका पाऊस पण नाही आणि तितकं कडक ऊन पण नाही, छान झालेलं आहे वातावरण. तर थोड्या वेळा आम्ही इथंच बसलो, छान वाटत होतं वातावरणाचा एन्जॉय घेत. थोड्या वेळानं आम्ही जायला निघालेलो आहोत, म्हणजे आता टायमिंग सांगितलं इथंच 3:30 वाजलेले होते आणि घरी जायला मला 4-4:30 वाजलेले होते. लेट झालेला होता, म्हणजे आता दोघांच्याही काकांच्या घरी आम्ही गेलेलो होतो. तर एका ठिकाणी चहा नाश्ता झाला, परत इकडं काकांच्या घरी आमचं जेवण झालं, थोडा वेळ तिथंच बसलो त्यामध्येच. म्हणजे आता खूप दिवसाच्या नंतर जातो ना, त्यामुळे थोडंसं बोलणं बसणं थोडासा वेळ जातोच तिथं, तसं झालेलं होतं. लवकर निघायचा प्लॅन होता, लवकरच निघालेलो होतो आम्ही घरातनं, कारण लवकर यायचं होतं परत आम्हाला, पण लेट खूप झालेला होता तिथं.
तर असं फायनली आता आम्ही गावातनं निघालेलो परत यायला, आणि आल्यानंतर जी बाकीची कामं होती ती मी आवरली. यांच्यासाठी पाणी गरम केलं, आंघोळ वगैरे यांची झालेली आहे. हे गेलेले आहेत आता देवीच्या मंदिरामध्ये, आणि मी ही बाकीची सगळी कामं आवरली. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. आजचा वार गुरुवार आहे, तारीख आहे 25 सप्टेंबर, आणि मॉर्निंगची वेळ आहे. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, आंघोळ झालेली आहे. राहिलेले बाहेरचं अंगणाचं, जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणत असते, दिसत नाही त्यामुळे मी काही काढत नाही बाहेरचं. नंतर मी सगळे उठल्यानंतरच मी बाहेरची क्लिनिंग करत असते. तर आता दिनेश इकडं काय शोधत आहे तर हळदीचा डब्बा, कारण दिनेशला पीत झालेला आहे आणि मॉर्निंगला अंशापोटी हळद आणि मीठ खाल्लं तर पीत कमी होतो, तेच म्हणत आहे. मग इथं पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये हळद टाकून पाणी पित आहे. म्हणजे अशीच हळदी खायला त्याला आवडत नाही, म्हणजे ते एकदम घशात बसल्यासारखे होते, कडू लागते म्हणत आहे. पाण्यात टाकून पित असतो, तर ते शोधत होतं. म्हणजे मसाला डब्यामध्ये जी हळद आहे ना त्यामध्ये सगळं मिक्स झालेलं होतं. मी चाळून ठेवलं तर ते तिखट लागत आहे त्याला, त्यामुळे डब्बा शोधत होता केव्हापासून, पण त्याला काही भेटलाच नाही आहे. ते घरामध्ये असेच आहे सगळे, समोरली वस्तू भेटत नाही यांना, असं आहे. असं आता इकडे मी बनवत आहे चहा. तर दूध मी कालचं विरजू लावलेलं नाही आहे, तर दूध सगळं मी अगोदर मॉर्निंगला एक वेळा गरम केलेलं आहे, आणि आता इकडे चहा बनवत ठेवलेला आहे. मांजरासाठी दूध काढायचं आहे, म्हणजे काल पण दिलं नाही, गोंधळ होतो. कधीतरी कुठं गेलं घाईगडबड असली की मग विसरते मी. तसं झाले तर अगोदर मी बॉटलीत तिथं दूध भरून ठेवते, जातीवच घेऊन जाते हे. आणि खिडकी मी इकडे उघडलेली आहे, बघू शकता. वातावरण छान झालेलं आहे, पण असं वाटतं की आज पाऊस येणार की काय. म्हणजे 2 दिवस पाऊस नव्हता, चांगलं वातावरण होतं, आणि आज परत तसंच झालेलं आहे. एकदम असं थंड हवा आणि बारीक रिमझिम पाऊस चालूच आहे. चहा बनत आहे तोपर्यंत मी इकडं बॉटलीमध्ये दूध ओतून ठेवलेले मांजरासाठी, आणि ह्या दुधाची आज मी बनवणार आहे दूध खीर. म्हणजे कालचं दूध मी थोडंसं ठेवलेलं आहे, आणि आज जे दूध येणार आहे दोन्ही मिक्स करून मी खीर बनवणार आहे, दूध खीर. म्हणजे आज नैवेद्य थाळीमध्ये दूध खीर, चपाती, भाजी हे सगळं बनवणार आहे. आणि उपवासाचा दिवस आहे तर आमच्यासाठी शेंगदाण्याचे लाडू हे पण बनणार आहे. तर आज दिवसभर काय काय बनणार याची प्लॅनिंग अगोदरच होते, म्हणजे मी अगोदरच नियोजन करून ठेवते की काय काय बनणार दिवसभरात. इकडे चहा उकळलेला आहे, तर अगोदर सगळ्यांसाठी चहा देते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करूया. आणि आज नवरात्रीचा 4था दिवस आहे, म्हणजे 4थी पूजा आहे. तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर इकडे चहा दिलेला आहे, आणि यांना काय तोस वगैरे मी दिलेलं नाही, कारण गुरुवार आहे, उपवासाचा दिवस आहे. फक्त चहा दिला, पाणी वगैरे दिलेलं आहे. मग सगळ्याचं आवरून दिलं मी, त्यानंतर मगच बाकीच्या कामाला मी सुरुवात केली. आणि थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरत होते, म्हणजे मला वाटलं की दिनेश आज कॉलेजला जाईल, काल पण गेलेला नव्हता, पण रेडी पण झालेला होता. पण थोड्या वेळात माहिती झालं की एसट्या बंद आहेत आज पण, म्हणजे सगळ्या फुलावून पाणी जात आहे. मी जसं तुम्हाला म्हणलं की खूप सारं पाणी भरलेलं आहे. इकडं पाऊस नसला तरी पण नदी भरूनच येत आहे, पाणी कमी व्हायचं तर वाढत आहे. त्यामुळे ना खूप भीती पण वाटत आहे, कारण एसट्या तर बंद आहेत, गावामध्ये पाणी यायचं असं म्हणत आहेत सोनाळ्यामध्ये की गावामध्ये पाणी येणार काही दिवसानं, म्हणजे 3-4 दिवसांनी गावात पाणी येणार आहे असं म्हणत आहेत. खूप घाबरल्यासारखं वाटत आहे, कारण शेती तर पूर्ण पाण्यात झाकून गेलेली आहे, फक्त झाडाचे शेंडे दिसत आहेत, इतकं पाणी भरलेलं आहे. आता गावात पाण्यानंतर काय दशा होणार तुम्ही विचार करा, पूर्ण घरात पाणी शिरणार आहे तिथं. तेच म्हणत आहेत, काल बाबा फोन लावले होते, म्हणत होते की गावात पाणी येणार आहे असं म्हणत आहे सगळे. एकदम घाबरल्यासारखं वाटत आहे. आता पाऊस खरंच खूप म्हणजे खूपच जास्त झालेला आहे, इतकं वैताग आलेलं आहे ना. आता पाऊस थोडासा थांबला तर खरंच खूप छान वाटणार आहे, म्हणजे थोडंसं तरी त्या नदीचं पाणी कमी व्हावं हीच अपेक्षा आहे. आता देवाच्या मनात आल्यासारखं आहे, आपण म्हणल्यानं काय होणार आहे, देवाची इच्छा पुढं आपलं काय चालणार आहे. तर झालेलं आहे सगळ्यांचं आवरून दिलेलं आहे. मी दिनेश पण आंघोळ करून रेडी आहे कॉलेजला जाण्यासाठी, पण नंतर माहिती झालं की तो म्हणजे एसट्या बंद आहेत म्हणून नंतर गेला नाही. मी घाईगडबड इकडे माझी सुरूच होती, म्हणजे त्याला टिफिन वगैरे करून द्यायचं होतं आणि बाहेरची कामं माझी राहिलेली होती. तर अगोदर पोर्चमध्ये पाणी टाकलेलं आहे, पूर्ण पोर्च मी धुवून घेतला, अंगण धुवून घेतलेलं आहे, सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. म्हणजे पाऊस असो किंवा ऊन असो, या कुंड्यातल्या झाडांना दररोजच्या दररोज मी पाणी देत असते. म्हणजे छोटे असताना जास्त वेळ पाणी राहत नाही जास्त, आणि ऊन लागलं तर काय होतं लगेच ती माती वाळायला लागते, म्हणून थोडंसं पाणी देत असते मी. आणि इकडं डब्यातली रांगोळी संपलेली आहे, तर अगोदर मी रांगोळी काढून घेते, म्हणजे बाहेरची कामं झाली ना मग आतमधली कामं करायला मी फ्री. आणखीन पूजा वगैरे तर नाही, अगोदर मी स्वयंपाक करणार आहे, मग नंतर मी निवांत पूजा करणार आहे. कारण आता फुलं घेऊन येणं, हार बनवणं, म्हणजे 4थी माळ आहे, आणि मग नैवेद्य थाळी बनवणं, आरती करणं, यामध्ये थोडासा लेट होतो. आणि मॉर्निंगला ही सगळी कामं मी करत बसेन तर बाकीचे सगळे उपाशी जातात असं पण होतं, म्हणून मी अगोदर सगळ्यांचं आवडते आणि निवांत मी पूजा पुनस्कार मला काय करायचं आहे ते मी करत बसते. तिकडे रांगोळी मी डब्यात काढून घेतलेली आहे.
म्हणजे अधूनमधून अशी छोटी छोटी कामं खूप सारी होऊन जातात, त्यामध्येच वेळ जास्त जातो. तर दिनेश तर रेडी झालेलाच आहे आणि चिमण्यानं मॉर्निंगला तांदूळ टाकलेला होता. नंतर मी पोर्च धुवून घेतला आणि सगळे तांदूळ गेले पाण्यासोबत. तेच म्हणत आहे मम्मी मी काल पण तांदूळ टाकलेलं होतं, सगळं धुवून गेलं आणि आज पण तसं झालेलं आहे. तर मॉर्निंगला लवकर होत नाही, एकतर अंधारात सोडून मी करत नाही आणि ते चिमण्याचे तांदूळ आहेत ना ते पाण्यासोबत गेलेले आहेत. परत इकडे दिनेश तांदूळ टाकलेले आणि बघू शकता चिमण्या इकडे खूप साऱ्या आलेल्या आहेत. रांगोळी काढत आहे मी, पण काही उपयोग झालेला नाही आज रांगोळी काढून. थोड्या वेळा जोरदार पाऊस आलेला होता आणि सगळी रांगोळी धुवून गेली. 2 दिवस व्हिडिओ तुम्हाला खूप लेट आले, म्हणजे रात्री आले. जी दुपारी 2:30 वाजता यायचा व्हिडिओ ती रात्री 8-9 वाजता आलेला आहे. त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे, कारण काय गोंधळ चालू आहे तुम्ही बघितलेला आहे. वेळेची कमी त्यामुळे झालेली नाही. ताई म्हणत होत्या ताई अगोदर 2-2 व्हिडिओ आले दररोज आणि आता एकही व्हिडिओ वेळेत येईना. तर हो, कधी वेळ असला तरी मी करत असते, पण ज्या दिवशी वेळ भेटत नाही आणि घरची कामंही खूप इम्पॉर्टंट असतात, कुठेतरी जायचं आहे तिथं पण जायचं आहे, तर सगळंच आपल्याला वेळेत करायचं आहे. त्यामुळे ना कधी लेट होतो, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. पण आजपासून व्हिडिओ तुम्हाला वेळेत येतील. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.